वरच्या आळीच्यानो दादा सावध ऐका, गाव हा पाचांचा यासी भूलू नका. पिंगळा बोलतो बोला, तुम्ही सांडा गलबला. डुगुडुगु दादा डुगुडुगु दादा डुगुडुगु. चिलबिल चिलबिल बोली बोलतो बोल, अर्थ पाहता दिसे सखोल. ब्रह्मा विष्णू महेश भुलले सकळ, डुगुडुगु दादा डुगुडुगु. चिल्या पिल्यांचा भारा, हाची सांडा पसारा. गुंतले याची हावा धरुनी विचारा, तुलमिल तुलमिल करती नारी आणि नरा. डुगुडुगु दादा डुगुडुगु. विचक्षण तोची जाणे येथील अर्थ, येरा न कळे आप आपुला स्वार्थ. शरण एका जनार्दनी न सांडी हा पंथ, तुटले खुंटले अवघे जाहले एक एथ. डुगुडुगु दादा डुगुडुगु. श्रोते हो, नाथांचा हा पिंगळा भक्ती मार्गाने परमात्म प्राप्ती करून घेतलेला संतरूपी पिंगळा होय. हा पिंगळा वरच्या अवस्थेतील तपस्वी व योग्यांना सावध राहण्याचा इशारा देत आहे. भक्ती पंथ सोडू नका आणि भक्ती मार्गाने आत्मकल्याण साधा, असा उपदेश नाथ महाराज या पिंगळा रूपकाद्वारे करतात. हा पिंगळा म्हणतो, वरच्या उच्च अवस्थेतील दादांनो, माझ्या बंधूंनो, मी जे सांगतो ते सावधानतेने ऐकून घ्या. हा देहरूप गाव पंचमहाभूतांचा म्हणजे पृथ्वी, तेज, आप, वायू आणि आकाश यांच्यापासून बनलेला आहे. साहजिकच तो नाशिवंत असल्यामुळे याच्याशी तादात्म्य होऊन त्यास भुलून जाऊ नका. कारण देह हेच सत्य आहे हा एक भ्रम आहे. या भ्रमात राहू नका. हे पिंगळ्याचे बोल आहेत. तुम्ही हा संसारातील गोंगाट म्हणजे गोंधळ सोडून द्या. हा उपदेश हा पिंगळा उच्च अवस्थेत गेलेल्या लोकांकरता विशेषत्वाने करतो. कारण जसजसे ज्ञानी आणि योगी उच्च अवस्थेत जातात त्यांच्यासाठी ही अध्यात्माची वाट निसरडी ठरते. कारण जसजसे योगी वरच्या अवस्थेत जाऊ लागतात तसतसे काम क्रोधादी षडवैरी मोठा उठाव करतात. ते या उच्च अवस्थेतील लोकांच्या पाठी जास्त लागतात. कारण त्या योगे त्या जीवाची ही सत्वपरीक्षाच असते. ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात, विशेष न लागी अज्ञानापाठी, ज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. आपण या संदर्भात अनेक उदाहरणे पाहतो. विश्वामित्रांचेच उदाहरण घ्या. राजर्षी असलेले विश्वामित्र ब्रह्मर्षी होऊन प्रतिसृष्टी निर्माण करण्याच्या इच्छेने प्रेरित झाले आणि त्यांनी कठोर तपश्चर्येस सुरुवात केली. परंतु ते क्षणभर का होईना मेनका अप्सरेच्या देह सौंदर्यात अडकले आणि झटक्यात त्यांचे वैराग्य संपले. त्यामुळे हा संतरूपी पिंगळा या ज्ञानी आणि योगी लोकांना हा सांसारिक गोंधळ सोडून द्या असा इशारा देतो. डुगुडुगु हा पिंगळ्याच्या बोलांपैकी एक बोल आहे. याचा पारमार्थिक अर्थ असा आहे की हा देह नाशिवंत आणि अस्थिर आहे, सर्व बुडून जाणार आहे असा होतो. कारण जे अस्थिर आहे, नाशिवंत आहे, या जगाच्या मागे मनामुळे गेल्याने काम क्रोधादी षड्रिपूंचा उठाव होतो आणि जीव मुक्त होण्याऐवजी जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. पिंगळ्यांचा चिलबिल बोल ऐका याचा पारमार्थिक दृष्टीने अर्थ सखोल आणि गूढ आहे. यास ब्रह्मा विष्णू शिवासारखे मोठे देव सुद्धा भुलले. हा चिलबिल चिलबिल आवाज हे दर्शवतो की एकदा कामाच्या तडाख्यात जीव सापडला की चिल्या पिल्यांचा म्हणजे पोराबाळांचा पसारा वाढतो आणि तो या संसारात गुरफटून जातो. ब्रह्मदेव या कामाच्या तडाख्यात सापडून स्वतःच्या मुलीवर सरस्वतीवर भुलले, तर विष्णू वृंदेच्या तडाख्यात सापडला आणि महादेव भिल्लीन रूपी पार्वतीच्या मागे लागला. असा हा कामाचा प्रताप आहे. तेव्हा त्याच्या तडाख्यात सापडून चिल्या पिल्यांचा पसारा वाढवू नका. कारण हा पसारा वाढला की नर नारी तुलमिल तुलमिल म्हणजे तळमळ तळमळ करतात. जो शहाणा असेल तोच या पिंगळ्याचे हे बोल समजून घेईल. इतरांना आपले हित कशात आहे हे कळणार नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, जो भक्ती मार्गाचा पंथ चालतो, ज्याच्यावर सद्गुरूची कृपा झाली आहे, तो या मायेच्या जाळ्यात अडकत नाही, त्याच्यावर कामाचा असर होत नाही. म्हणून सद्गुरूंना शरण जा. हा नामस्मरणाचा मंत्र अंगीकारा. भक्ती मार्ग सोडू नका, तरच तुम्ही परमात्म्याशी एकरूप व्हाल. सद्गुरु कृपेने
तुम्ही त्या परमात्म्याचे दर्शन घ्याल आणि जन्म मरणाच्या तडाख्यातून कायमचे मुक्त व्हाल.